नमस्कार, जय महाराष्ट्र. शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळची सुरुवात ही चहापासून होते सगळीकडेच, इकडे सुद्धा तसंच आहे. इथे वेस्ट बेंगॉलचे लोक आहेत जी तरवा लावण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे वर्षातून हे 2 वेळा येतात आणि इथे तरवा लावण्यासाठी त्यांना चांगला पेमेंट मिळतो म्हणतात ते, आणि येतात आणि त्यांना चहा पाहिजे होता. चहा रेडी करते आहे आणि परत आणि सगळ्यांचे क्वेश्चन की तू सिंदूर लावतेस, हिंदू आहेस की ख्रिश्चन आहे, तुझं नाक टोचलेलं आहे. तर खरं तर मी ख्रिश्चन आहे आणि फॅशन आहे इथे नाक टोचण्याची. म्हणजे सगळेच टोचतात, असं मुलींना सगळी फॅशन करतात. मला आवडली, मी केली. आणि सिंदूर लावतात म्हणजे सगळीच लावतात, असं काय प्रॉब्लेम नाही आहे. हे सिंदूर असं हिंदूनीच लावावं आणि ख्रिश्चनीच लावा असं नाही, कोणी पण लावू शकतं. आम्ही सिंदूर लावून चर्चमध्ये पण जाते, तसं काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि मी चहा रेडी झालेला आहे, चहा त्यांना दिला रेडी करून चहा. आणि मग जो पसारा काढून ठेवला होता, म्हणजे माहिती आहे ना की दुकानामध्ये एकटं असलं की किती इकडं तिकडं सामान उचलून ठेवतो, मग ते सगळं लावून घेतलं. आणि माझी मुलगी त्याच्यात मला डिस्टर्ब करण्यासाठी, म्हणजे हे सामान वाढलं की ते सामान ठेवायचं. सगळ्यात जास्त तोच पसारा माझा लावून होत नाही. त्याच्यानंतर तिचा पाळणा सुटला होता, म्हणजे तसा एका साईडनं घट्ट होता, दुसऱ्या साईडनं सुटला होता. मग मी ते दोन्ही पण सोडून घेतलं आणि व्यवस्थित बांधून दिला. पाळणा म्हणजे कसं आहे की पाळणा म्हणजे माझी दोन्ही मुलं अशी साडीच्या पाळण्यामध्ये झोपलीत आणि मोठी झालीत. म्हणजे मोठा मुलगा आणि माझ्या मुलगीला पण हाच पाळणा आवडतो. ह्याच्यामध्ये मुलं छान तर झोपतात. आपल्या दुसऱ्या पाळण्यापेक्षा त्याच्यात पडल हे हलवा तलवा तसं काय नाही, हे व्यवस्थित ह्याच्यामध्ये आरामात झोपतं बाळ. त्याला उतरता पण येतं. माझी मुलगी ह्याच्यातून आरामात उतरते खाली आणि येते झोपली. मला टेन्शन आहे की ती पडेल हे वगैरे. आणि जेव्हा तिचा पाळणा रेडी झाला ना, ती इतकी खुश झाली होती. तिची खुशी कुठंच मावत नव्हती, म्हणजे ती इतकी खुश झाली होती. तिला झोपायचं होतं, त्याच्यामध्ये भरपूर वेळ खेळली आणि त्याच्यानंतर झोपी गेली. मग तिला झोपवलं आणि मी गॅस गाडीची वाट बघत होते रस्त्यावरती. आणि हे गॅस म्हणजे आम्हाला प्रत्येक सिलेंडर मागे 20 रुपये मिळतात. आणि इकडं सगळ्यांची घरं आतमध्ये आहेत आणि ती गॅस जे असते आहेत आणून ठेवतात. मग ती मी घेते. मग असं गॅस गाडी आलेली आहे. मग माझं काम झालेलं आहे.